आपल्याकडे जो तेल साठा आहे हा खूप कमी प्रमाणामध्ये आता शिल्लक राहिलेला आहे आणि हे जर सगळं रुटीनमध्ये नाही आलं तर मे बी एनर्जी लॉकडाऊन आणि हे बरंचसं आता म्हणजे मी पण ऐकतोय ह्या सगळ्या गोष्टी, तर ते होण्याचे चान्सेस असू शकतात. कुठल्याही मिडल ईस्टमधनं एखादा कंटेनर इकडे इम्पोर्ट करायचा म्हणलं तर $600 यायचा, त्याची कॉस्ट आज $3000 झालेली आहे. प्राइजेस जे आहेत हे 3 to 4 टाइम्स इन्क्रीज झालेले आहेत बिकॉज ऑफ दिस वॉर अँड ऑल द थिंग्स. आणि शॉर्टेज आहे, खूप मटेरियल मिळत नाही आहे आणि म्हणजे सध्याची परिस्थिती थोडीशी डेंजरस म्हटलं तरी चालेल. आखाती युद्धाचा परिणाम जगातील अनेक देशावर पाहायला मिळत आहे. परवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देखील भारतातील नागरिकांना आवाहन केलं आहे की इंधन बचत करा, सोने खरेदी करू नका, खाद्यतेलाचा वापर देखील कमी करा, असं आवाहन भारतातील सर्व नागरिकांना केलं आहे. मात्र याचा परिणाम भारतातील जे इंधन व्यावसायिक आहेत त्याच्यावर काय परिणाम होत आहे याविषयी आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत टुबरॉल कंपनीचे मालक ज्योतिराम जगताप सर आहेत. सर, सध्या पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे की इंधन बचत करा, याचा परिणाम कसं होणार आहे आणि तुमच्या व्यवसायावर देखील याचा काय परिणाम होणार आहे? हे बघा, इंधन बचत ही आपल्या देशाच्या दृष्टीनं हे चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर आपली जी कंट्री आहे ही ऑलमोस्ट जे पेट्रोकेमिकल प्रोडक्ट्स जे असतील त्याच्यामध्ये डिझेल, पेट्रोल किंवा जे पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहेत हे 100% म्हणण्यापेक्षा जवळपास 80% प्रोडक्ट हे बाहेरून इम्पोर्ट होतात. म्हणजे आपण सेल्फ सफिशियंट नाही आहोत ह्या सगळ्या प्रोडक्टसाठी आणि त्यामुळं आपल्याला खूप साऱ्या प्रमाणामध्ये आपले डॉलर्स जे आहेत, करन्सी आहे, हे आपल्याला बाहेर पाठवावं लागते आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला हे सगळे प्रोडक्ट्स मिळत असतात. तर ह्याची बचत केली तर नक्कीच म्हणजे ते देशाच्या विकासामध्ये किंवा ह्याच्यासाठी ते लाभदायक असेल. पण त्याला सबस्टिट्यूट दुसरं काय? ओके, म्हणजे आपण आता बऱ्याच वर्षापासून कित्येक वर्ष सगळ्या जगाला म्हणजे आपल्या देशाला माहिती आहे की आपण पेट्रोलियम प्रॉडक्ट हे बाहेरून इम्पोर्ट करतो. मग त्याच्यावरती म्हणजे चांगली ॲक्शन घेणं किंवा जे व्हेइकल्स आहेत ह्या सगळ्या इथेनॉलवरती चालणं, हायड्रोजनवरती चालणं, ह्याच्यावरती फास्ट ॲक्शन व्हायला पाहिजे होती अगोदरपासूनच. म्हणजे आत्ताची जी परिस्थिती आली ती हे कमी प्रमाणामध्ये ह्याचा इम्पॅक्ट आपल्याला बसला असता. नक्कीच तुम्ही जसं म्हणलं तसं पूर्ण जगाला ह्या युद्धामुळं जी एनर्जीचा जो शॉर्टेज आहे, एनर्जीचा जो प्रॉब्लेम आहे तो नक्कीच आहे. त्यामध्ये आपण पण त्याच्यामध्ये आहोतच, आपल्याला पण एनर्जीचा प्रॉब्लेम येतच आहे. त्यामुळं मोदी साहेबांनी जे एनर्जी सेव्हिंग सांगितलं हे चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की त्याच्यावरती फक्त सेव्हिंग करून चालणार नाही, तर त्याच्यावरती सबस्टिट्यूट काहीतरी आपल्या देशामध्ये, आपल्या कंट्रीमध्ये त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. आणि ह्याचं तर आता पुढच्या काळामध्ये जर हे युद्ध नाही थांबलं लवकरात लवकर तर ह्याचा परिणाम नक्कीच थोडासा म्हणजे खराब होण्याचे चान्सेस आहेत. कारण आपण म्हणजे बघत असतो की आपल्याकडे जो तेल साठा आहे हा खूप कमी प्रमाणामध्ये आता शिल्लक राहिलेला आहे आणि हे जर सगळं रुटीनमध्ये नाही आलं तर मे बी एनर्जी लॉकडाऊन आणि हे बरंचसं आता म्हणजे मी पण ऐकतोय ह्या सगळ्या गोष्टी, तर ते होण्याचे चान्सेस असू शकतात. नाही, अशा वेळी व्यवसायाचा खर्च भागवण्यासाठी तुम्ही काय नियोजन करणार आहे? आता सध्या बघा पूर्ण देशालाच ह्या सगळ्या गोष्टीचं प्रॉब्लेम्स आहेत. तर आता आम्ही काही प्रोडक्ट्स जे आहेत आमचे हे म्हणजे प्रोडक्ट डायव्हर्सिफिकेशन वगैरे करतो आहे. जे पेट्रोलियम प्रोडक्ट्स जे आहेत त्याच्यावरनं काही जे आम्ही ॲज अ म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करत होतो ते ॲज अ रॉ मटेरियल यूज करून त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही काही दुसरे प्रोडक्ट्स आम्ही डेव्हलप करतो आहे. पण प्रत्येकाची जी फॅमिली आहे म्हणजे बेस फॅमिली जी आहे ह्या पेट्रोलियम बेसच आहे. त्यामुळे ह्याचा नक्कीच आम्हाला खूप मोठा इम्पॅक्ट होतो आहे. प्रायजेस खूप राईज झालेले आहेत कारण क्रूडच्या प्राईस राईज झालेत, लॉजिस्टिक कॉस्ट वाढली. पूर्वी UAEमधनं किंवा कुठल्याही मिडल ईस्टमधनं एखादा कंटेनर इकडे इम्पोर्ट करायचा म्हणलं तर $600 यायचा, त्याची कॉस्ट आज $3000 झालेली. ऑलमोस्ट 3 to 4 टाइम्स प्राईस इन्क्रीज झालेले आहेत. आणि आमचे जे क्लायंट्स असतात त्यांच्याबरोबर आमचे 1-1 वर्षाचे म्हणजे ॲग्रीमेंट्स झालेले असतात की आम्हाला प्राईस रिवाईज करून देता येत नाही, बऱ्याचशा गोष्टी असतात. तर ह्या गोष्टीची जी अडचण आहे ही म्हणजे सध्या खूप मोठी आहे. आता म्हणजे सर्वाईव्ह कसं करायचं ह्या गोष्टीचा आम्ही विचार करून व्यवसाय चालवतो आहे. ॲटलिस्ट म्हणजे माझ्याकडे जवळपास 100 लोक कामं करतात सगळे, तर ॲटलिस्ट त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा ह्या दृष्टीनं आम्ही करतो आहे आणि लवकरात लवकर हे सोल्युशन ह्याच्यावरती काहीतरी मिळावं अशी आमची आशा अपेक्षा आहे. नाही, ह्या महागाईमुळं लोक EVच्या वाहनाकडे वळत आहेत. येत्या 5-10 वर्षामध्ये जे तुमचे ऑइलच्या व्यवसायावर काय परिणाम होणार आहेत?
ऑइलच्या व्यवसायावरती नक्कीच ह्याचा परिणाम होणार. म्हणजे थोडंसं कन्झम्पशन्स जे आहे मार्केटमधलं ते कमी होणार. बट नवीन ऑपॉर्च्युनिटी पण जनरेट होणार, कारण EV जेव्हा मार्केटमध्ये येणार तेव्हा त्याला पण काही बऱ्याचशा प्रकारचे लुब्रिकंट्स लागतात. जसं EVमध्ये बॅटरी असतात, त्या बॅटरीला कुलिंग फ्लुइड असतं, बॅटरी कुलिंग फ्लुइड यूज होईल, ग्रीसेस वगैरे. तर म्हणजे ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठा पडणार नाही, त्याची आम्हाला बिलकुल भीती नाही आहे. कारण ऑलरेडी म्हणजे कसं असतं की एक दरवाजा बंद झाले की दुसरा काहीतरी ओपन असतो. सेम तशीच कंडिशन होणार आहे. जसं इंजिन ऑइल किंवा हे प्रोडक्ट जरी कमी झाले तरी बाकी सबसिडी EVमध्ये लागणारे लुब्रिकंट्स आम्ही बनवून त्याच्यावरती आम्ही काम करू शकतो. आणि सध्या ऑइलची जमिनीवरची परिस्थिती नक्की काय आहे? सध्याची परिस्थिती आहे ही खूप खराब आहे. जसं तुम्हाला अगोदर सांगितलं मी की प्राइजेस जे आहेत हे 3 to 4 टाइम्स इन्क्रीज झालेले आहेत बिकॉज ऑफ दिस वॉर अँड ऑल द थिंग्स. आणि शॉर्टेज आहे, खूप मटेरियल मिळत नाही आहे. आणि म्हणजे सध्याची परिस्थिती थोडीशी डेंजरस म्हटलं तरी चालेल. तुमच्यासारख्या असे हजारो ऑइल व्यावसायिक आहेत, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? सध्याच्या परिस्थितीमध्ये जे आहे ना, सध्या जे ऑइलचे जे क्रायसिस आणि हे चालू आहे, ह्याच्यामध्ये जे नवीन ऑइलमध्ये कुणी म्हणजे येण्यासाठी इच्छुक असेल ना, तर त्यांनी थोडंसं जपून पाय टाकून काम करावं, एवढंच मी सांगेल. आणि जे ऑइल यूज करतात, जे नागरिक आहेत, त्यांना का म्हणजे प्रभावी काय कसं बचत केलं पाहिजे इंजिनचं, त्यासाठी तुम्ही काय सांगाल? आता ते तर मोदी साहेबांनी सांगितलेलंच आहे, ट्रॅव्हलिंग कमी करा आणि ह्या सगळ्या गोष्टी. ओके, तर त्याच्यावरती काही मी जास्त नाही बोलू शकणार.